मित्रांनो, आज आपण ज्या प्रकरणावर बोलणार आहोत ते केवळ एक गुन्हा नाही, तो संपूर्ण व्यवस्थेला हादरवून टाकणारा एक काळ अध्याय आहे. ज्या क्षणाची महाराष्ट्रातील लाखो लोक वाट पाहत होते तो क्षण आज न्यायालयाच्या भिंतीआड घडला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव, लहानसं गाव पण मोठा संघर्ष. या गावचा सरपंच संतोष देशमुख, स्वर्गवासी संतोष देशमुख, गावासाठी लढणारा, अन्यायाला थेट विरोध करणारा आणि म्हणूनच काही लोकांच्या डोळ्यात खुपसणारा माणूस. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार संतोष देशमुख हे एका मोठ्या गुन्हेगारी साखळीला अडथळा ठरत होते. खंडणी, दहशत आणि दबावच्या राजकारणाला त्यांनी थेट नकार दिला आणि इथूनच एक भयानक कट रचला गेला. हा कट अचानक रचलेला नव्हता. तो अनेक बैठका, फोन कॉल्स आणि बंद दरवाजामागील चर्चामधून तयार झालेला असा एक आरोप चार्जशीट मध्ये नमूद आहे. संतोष देशमुख याचं अपहरण झालं, त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले आणि शेवटी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. हा प्रकार जेव्हा उघड झाला तेव्हा संपूर्ण बीड जिल्हा हादरला. पण आरोपींना वाटत होतं की हा खटला देखील इतरांप्रमाणेच रेंगाळेल, साक्षीदार थकतील, पुरावे विस्कळीत होतील आणि शेवटी आपण कायद्याच्या फटीतून निसटून आपण बाहेर येऊ. मुख्य आरोपी वाल्मिक कराड वारंवार जामिनासाठी अर्ज करत होता. तो स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत होता. मी त्या दिवशी तिथे नव्हतोच असा त्याचा सततचा दावा होता. पण 23 डिसेंबरला न्यायालयात जे घडलं ते सर्व गणित बदलणारं ठरलं. त्या दिवशी कोर्टरूम मध्ये कमालीची शांतता होती. जणू प्रत्येकाला माहित होतं की आज काहीतरी मोठं होणार आहे. पिंजऱ्यात 7 आरोपी उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर बनावटी आत्मविश्वास, मागे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि समोर न्यायाधीश. न्यायाधीशांनी चष्मा नीट केला, फाईल उघडली आणि थेट प्रश्न विचारला. तुमच्यावर लावलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का? पूर्ण न्यायालयामध्ये क्षणभर शांतता आणि वाल्मिक कराड बोलला. त्याने मान उंचावली, चेहऱ्यावर आसू आणलं आणि म्हणाला, नाही साहेब, हे सर्व आरोप खोटे आहेत. मला मुद्दाम अडकवलं आहे. तो अधिक काही बोलू पाहत होता पण न्यायाधीशांनी त्याला तिथेच थांबवलं. हे न्यायालय आहे, तुला जे विचारले तेवढंच उत्तर दे. इथे भाषण चालणार नाही. तो क्षण जिथे दहशतीचं साम्राज्य उभारणारा गुंड पहिल्यांदाच गप्प बसला. आणि मग कोर्टात उभे राहिले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम. त्यांच्या हातात एक पेनड्राईव्ह होती. कोर्टाच्या सगळ्या नजरा त्यांच्याकडे लागल्या. ते म्हणाले, युअर ऑनर, आजवर अनेक पुरावे सादर झाले पण हा पुरावा खटल्याचा कणा आहे. न्यायालयाने परवानगी दिली. ऑडिओ प्ले झाला. सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार रेकॉर्डिंग वाल्मिक कराडचा आवाज होता. तो आपल्या साथीदारांना बोलताना म्हणत होता, तो अडथळा ठरत असेल तर तो विषय आजच संपवा. कोर्टामध्ये एकच खळबळ उडाली आणि आरोपीच्या चेहऱ्यावरील रंग बदलले. वाल्मिक कराडचे हात थरथर कापू लागले. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार तो रडू लागला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की आता आपली सुटका नाही. या आधीच न्यायालयात 23 व्हिडिओ पुरावे, कॉल डिटेल्स आणि लोकेशन डेटा सादर झाले होते. पण या रेकॉर्डिंगने सगळ्या पुराव्यांना एकत्र जोडून टाकलं होतं. न्यायालयामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अश्रूंना वाट मोकळी करून देत होते. वातावरण इतकं भावनिक झालं की न्यायाधीशांनी देखील काही काळ सुनावणी थांबवावी लागली, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. या प्रकरणात आरोपीवर मकोका लावण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा की जामीन जवळजवळ आता पाहायला गेलं तर अशक्य आहे आणि सरकारी वकिलांनी देखील हे प्रकरण रेस्ट ऑफ द एअर या श्रेणीत नेण्याची मागणी केलेली आहे. मित्रांनो, हा खटला केवळ एक केस नाही तर हा एक संदेश नाही तर मित्रांनो, कायद्यापेक्षाही कोणी मोठं नाही हा धडा आपल्याला समजावून सांगू शकतो. पण मित्रांनो, आपल्याला पाहायला गेलं तर जे मस्साजोगचे सरपंच, स्वर्गवासी सरपंच, ते म्हणजे संतोष देशमुख, ते मध्ये पाहायला गेलं तर ते मध्ये आपल्यासाठी नाही पण त्यांच्या न्यायासाठी, एका सच्च्या माणसाच्या व्यक्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. मित्रांनो, सरकारी वकिलांनी देखील हे प्रकरण रेस्ट ऑफ द रेअर या श्रेणीत नेण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळं जे काही आरोप आहेत, आरोपीवर देखील मकोका या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा की जामीन आता पाहायला गेलं तर जवळजवळ अशक्य आहे.
त्यामुळे जे काही आरोप आहेत, जे काही पाहिलं गेलं तर वाल्मिक कराड असतील, नंतर ते जे काही सहकारी असतील त्यांना देखील आता जामीन मिळणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे जे काही आता हे काही प्रकरण आहे ते आता प्रकरण देखील रेस्ट ऑफ द रेअर या प्रकरणामध्ये गेलेलं, कदाचित त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा देखील या ठिकाणी होऊ शकते, अशी माहिती देखील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता वातावरण पाठीमागच्या काळामध्ये असं झालं, ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळेस इतकं कुटुंबीय देखील अश्रूला त्यांची अश्रू आहेत ते अनावर देखील झालेले होते. वातावरण इतकं भावनिक झालं होतं की न्यायाधीशांना देखील काही काळ जी काही सुनावणी चालली होती ती सुनावणी देखील त्यांना थांबवावी लागली, अशी या ठिकाणी माहिती देखील आता समोर आलेली आहे. मित्रांनो, ही पाहायला गेलं तर प्रकरण अतिशय ह्याच्यावरती एका वळणावर येऊन पोहोचलेलं आहे. मित्रांनो, पाहायला गेलं तर जे वेगवेगळे पुरावे जवळजवळ 23 व्हिडिओ क्लिप देखील जे आपले हे जे सरकारी वकील आहेत संतोष देशमुख यांच्या बाजूने, सरकारच्या बाजूने ते हे करतात. ज्यावेळेस 23 क्लिप व्हिडिओ लावल्या त्यावेळेस अशा व्हिडिओमध्ये असं जे काही सत्यचित्र बाहेर आलं तर प्रत्येक व्यक्तीच्या ज्या न्यायालयामध्ये जे लोक उभे होते त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले, अश्रूचा बांध फुरला. त्यामुळं अनेक लोकांना ज्यावेळेस जे न्यायालय थोडी 15 ते 20 मिनिटाची जी काही सुनावणी चालली होती ती सुनावणी देखील थोडा वेळ थांबवावी लागली. मित्रांनो, ही अतिशय प्रकरण जे 22 व्हिडिओ लावलं, 22 कॉल डिटेल्स तपासलं तर प्रत्येकाला वाटत होतं की आपल्या घरातला माणूस गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला अश्रू अनावर झालेले होते. त्यामुळे अश्रू अनावर झाल्यानंतर जे काही आपण न्यायालयाने सुनावणी चालू होती ते 15 ते 20 मिनिटं त्यांना सुनावणी देखील या ठिकाणी थांबावी लागली. आता पण प्रत्येक सरकारी पक्षाच्या मनासून जो काही हे आरोप आहे वाल्मिक कराड देखील या ठिकाणी रडू लागला होता, असं माहिती देखील सरकारी वकिलाकडून या ठिकाणी सांगण्यात देखील आलेलं आहे. मित्रांनो, ही एक केस नाही तर अतिशय प्रत्येक महाराष्ट्रातील एक धडा आहे आणि प्रत्येक आज संतोष देशमुख आपल्यामध्ये नाही स्वर्गवासी, तर त्यांच्यासाठी न्यायासाठी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. फक्त आता पाहायला गेलं तर फक्त आता एका दिवसाची वाट आहे, त्या म्हणजे ऐतिहासिक निकालाशी. तुम्हाला काय वाटतं, या गुन्ह्याला काय शिक्षा व्हावी? कारण का की जे प्रकरण आहे तुम्ही देखील आता जवळजवळ 5 ते 6 महिन्यापासून पाहताय तर की यातला संतोष देशमुखचे जे काही मेन आरोप आहेत यांना आज फाशी होईल, उद्या फाशी होईल, जवळजवळ 15 ते 16 या ठिकाणी सुनावण्या देखील झाल्या, पण आतापर्यंत कोणतीही त्याच्यावरती कडक शिक्षा झालेली नव्हती. दुसरं पाहिलं तर जे आरोपी फरार आहे ते फरारी आरोपी अद्याप सापडलेले देखील नाहीत. अनेक लोकांना वाटत होतं जे काही आपले माजी स्वर्गवासीय सरपंच आहेत संतोष देशमुख यांचे जे आरोप आहेत या आरोपीला राजकीय हात असल्यामुळे, राजकीय दबावपोटी याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही अनेक अशा महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत होतं. पण याच्यावरती कोणताही राजकीय दबाव न ठेवता अतिशय कडकपणे या ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला दिसतंय. त्यामुळे लवकरात लवकर जे काही प्रकरण आहे ते आता प्रकरण देखील आता लवकर एंडिंगला आलेलं आहे, त्याची शिक्षा देखील जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा देखील या ठिकाणी होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, या गुन्ह्याला कोणती आणि काय शिक्षा होईल? कमेंटमध्ये तुमचं जे काही मत आहे नक्कीच मांडा आणि तुमचं मत मांडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि न्यायाचा आवाज दाबला जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर एक फ्रीमध्ये लाईकचं बटन दिसतंय, त्या फ्रीमध्ये लाईकचं बटन दाबा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.